गंगे गंगे माझं असं कसं झालं गंगे गंगे. बाया 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 नको रडू गप गप. आता कसं सांगू तुला. तुला नव्हती का अक्कल? कशाला लागला माझ्या नवऱ्याच्या नादाला? कशाला गेला ते बुवाकड? आता मला काय माहित तो मुवा माझं असं काय करत म्हणून. नको रडू उगा. समजा गाव मला वरटतो निसता. बया. असं बाई असं बाई गप गप. बाई 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 बाई. नको रडू उगा. होईल सगळं नीट होईल वाले. नको नको रडू. काय झालं गंगे? मावळण आली का काय तुझी? कोण खपलं गावाकडं? तुमचीच मावळण हाय. माझी? पटली का वळख? माझी मावळण? रातभर गोळली आणि दिसा नाही वळखली. हा माझी कोणीच मावळण अशी एवढ्या अशा चेहऱ्याची नाहीच आहे. चेहरा ओळखीचा वाटू लागलाय. कुठं बरं पाहिलाय? कटिंग सलून मध्ये. कटिंग सलून मध्ये बाई काय? सध्याची बहीण आहे का काय? सध्याचं काही बरं वाईट झालं का काय? 3-4 दिवस झाले कुठं दिसलाच नाही. जाऊन देत आता कशाला रडती? अगं कुठल्या येणाऱ्या माणसाला जायचंच आहे. शेवटी कसं आहे ना, माणसाचं आयुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य म्हणजे मडकं असतं ग. फुटायचंच कावा तरी. असून दे. सावड्या अरे गेलेला भाऊ आता काही परत यायचं नाही. मी सदा हाय. सध्या हे बघ बुवाने माझं असं काय केलंय? अंग नुसतं जडजड झालंय. ग बसा. उगा नका हसू. तुमच्या बुवाने ह्याची केली बाई आणि स्वतः गेलाय पळून. आता ह्याचं काय करायचं ते सांगा तुम्हीच. आता याच आपण काय करणार याच? आता असं झाल्यावर काय करतात? आपल्याला कुठं अनुभव आहे? आपल्याला काय माहिती? तुम्हीच कारणीभूत आहे याला. मी कसं? धोतर नेसून गेला, लुगडं नेसून आला ह्यो. मी सावड्या अरे गावात आता कोणी बी माझ्याकडून हजामत करून घेईल असं झालंय र. कमून जो तो म्हणतोय बाईकडून कोण बाजरून घेईल. अरे एक वेळ बाईकडून तरी बाजरून घेतील रे. पण तुझं कसं? अरे असू दे. माझ्या लक्षात आलेलं आहे. काय आपण दोघही आता समस्येत सापडलोय रे. आपण असं करू. कसं? आपण का नाही शोध मोहीम काढू. तू असं कर, तू बुवाला शोध, मी माझ्या का नाही गाढवाला शोधतो. तू जा पुढं, गाडला इकडे ये. अगं गंग्या असं करीत जाऊ नये गंग्या. बुवाला शोध. आम्हाला जातो. ए मुवा ए गाढवा, ए माझ्या मुवा ए माझ्या गाढवा, ए माझ्या मुवा ए माझ्या गाढवा, बुवा 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 गाढवा. ए चल ए बुवा गाढवा. काय र ते बुवाला गाढव का म्हणतीयत? गाढवाचं नाव बुवा असल. अरे मग गाढव बुवा म्हणायचं का बुवा गाढव म्हणायचं? हे अरे बाया माणसानं उतारावर असं बस जाऊ नये. नाही काम काढलं. ए काय चालली रे भानगड तुमच्या झाडाच्या मागे बसून? बस आहे. तुम्ही काय आमच्या मागच आहे का रे शिपुर्ड्या? हो अरे तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. तुम्ही स्वतः कोणाला? कोणाला म्हणजे माझ्या पोराला शोधतोय मी. काय रे हा तुझं पोरग हाय तरी कसं? अरे कसं आहे म्हणजे एकदम राजबिंडा, गोरा पान, देखना, उंचीनं माझ्या कमरे एवढा बसन, पण लांबीनं असा 4-5 फूट भरल, भरदार छाती आणि असा मग. असा आहे होय तुमचा पोरगा? आत्याव गेलाय. आत्या मी त्याची. बरं बरं तुझ्या पोराचं नाव सांग बरं. गाढाव आहेस तू. अरे पोराचं नाव ठेवायच्या आधीच तो पसार झालाय म्हणून तू बोंबलो शोधू लागलो ना. आता आम्ही शोधतो त्यांना. तुम्ही बसा याच्यावर याच्यावर चला. आता काय म्हणावं या सावळ्याला? पोरगा लग्नाला आला तरी त्याचं नाव ठेवलं नाही आणि त्या राजाच्या जावयाला तो गाढव बुवा म्हणतोय. आवा साड्याकडे नजर लावून काय बसलायचा? भाकर तुकडा घ्या गिळून आणि निजा गुमान. उद्या बघू काय करायचंय ते. गंगे उद्या पाहायला म्या काही जिथं राहत नाही. फुकाट त्या गाढवाचं ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलंय. अगं भीतीनं माझ्या पोटात डच म्हणायला लागलाय ग.
परसाकडे जाऊन मोकळे होऊन या हा म्हणजे बरं वाटन. हिथं बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा? तसंच करतो. हा कुण्या संतानं म्हणलेलंच आहे, काय ज्याच्या अंगी नाना कळा त्याच्या पोटी सदा कळा. कोणत्या संतानं म्हणलंय का? अलीकड अरे हा हा? अरे देवा देवा, माझ्या पोटात भीतीनं डसमळतय. मडक फुटन का अर्थ. देवा, एकदा मोकळा होऊन आलो म्हणजे बरं वाटन रे. चपला कुठं गेल्या? देवा 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 देवा, आयो 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 आयो. हा ए बाबा हो, अरे ह्याला तरी जाऊ द्या का नाही? ए तुझी पाठ सोडायची नाही असा हुकूम आहे आम्हाला. अरे बाबा, पळून नाही चालू कुठं, लगेच येतो जाऊन मोकळा होऊन. हे काय नाही बाबा, आमची नोकरी जाईल. हा अरे काय येडे आहेत का काय रे तुम्ही? काय ह्याला जात नाही का कधी? काय हे लागतच नाही तुम्हाला? असं नका करू. अरे केवढं सुख असतं माहितीये का तुम्हाला आयुष्यात? ए बाबा, अरे तू पळाला तर तुझं होईल, आम्हाला फाशी लागल त्याचं काय? तुम्ही ऐकणारच नाहीत का? मला जाऊ देणार नाहीत का? एक काम करे बाबा, हे धर. चला माझ्या संग दोघ. तू पाणी वर, तू पाहत बस. अरे पाणी थांब, ए. नका लावू. अरे कुठं चालला?